मनापासून धन्यवाद आणि वंदन करतो, कारण तुम्ही होतात म्हणून हा सिनेमा आजपर्यंत इथे येऊन पोहोचलाय. त्यामुळे अशाच पद्धतीने ही साथ राहू द्या. देवेंद्रजी, तुमच्यासमोर एक गाऱ्हाण आहे की मराठी चित्रपट चालला नाही याचं वाईट वाटत नाही, कारण एखादा चित्रपट चालतो, एखादा चित्रपट नाही वाटत. पण आपल्याच राज्यात जेव्हा आपल्याच भाषेतल्या चित्रपटाला दुय्यम वागणूक मिळते तेव्हा खूप यातना होतात, त्रास होतो. तर 5 वर्ष तुम्ही महाराष्ट्राला जोरदार विकासाच्या दिशेने घेऊन जाल, पण त्याचबरोबर महाराष्ट्राची कला, साहित्य, चित्रपट याला देखील तुम्ही हातभार लावावात आणि त्याची उंची त्याला प्राप्त करून द्यावीत, हीच तुम्हाला अगदी मनापासून आमच्या सगळ्या मराठी कलाकारांच्या वतीने नम्र विनंती. धन्यवाद सगळ्या. आणि एक महत्वाचं नाव मी घ्यायचं विसरलो. मी त्यांचं कायमच नाव विसरतो, कारण कदाचित असं वाटतं की मी आहे म्हणजे ते असतील किंवा ते आहे म्हणजे मी असतील. ते म्हणजे आमचे निखिल साने सर. कारण अशा प्रकारचं एखादं स्वप्न पूर्ण करण्याची धमक त्यांच्यात आहे आणि त्यांच्यामुळेच आज मराठी सिनेमा गेली कित्येक वर्ष कोटीच्या कोटी उद्याने घेऊ शकतो. थँक्यू सर. Successes in the box office, etc. But Sangeet Manapman is a film that's very, very close to my heart, and I'm so happy that 2025 ka inauguration we will be doing with Sangeet Manapman. I think, while studios make a lot of films for entertainment, of course, hum business chalate hain. We want to make money as well. We're trying to entertain people, but at the same time, I think we carry a responsibility to revive our culture, to tell stories with purpose and not just mindless entertainment. And I think, we all cast and crew saw the film last week and we were so emotional about it. So I think Subodh has done a fantastic job of thanking each and every person. I'd like to take a minute to thank Subodh. Although anyone may think that it's a generous budget, no budget is ever generous enough. He has really done a fantastic job to bring this vision onto screen. And I know it's hard to be the director as well and also act in it in such a great role. But when you all see the film, you'll see that जब भी कोई चीज पॉजिटिविटी के साथ बनती है और पर्पस के साथ बनती है, वो अच्छी बनती है. So I'm sure all of you all will like it. I won't take more of your time. Sir, may I invite you on stage? मी सुबोध आणि शंकरजी आपणालाही विनंती करते की आपण कृपया मंचावरती यावं. शंकर एहसान लॉय, मी असं म्हणेन संगीत क्षेत्रातील त्रिमूर्ती आपल्याबरोबर मंचावरती आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्री महोदयांचं आणि सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत. आता मी ज्योती मॅडमला विनंती करतो की आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं स्वागत करूया. सर, तुमचं मनोगत आम्हाला ऐकायचंच आहे, पण आज तुमच्या हस्ते या चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण होणार आहे. तर आमच्या सिनेमाच्या भाषेत ऍक्शन म्हणल्यानंतरच एखादी गोष्ट सुरू होते. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ऍक्शन म्हणावं, समोर बसून एकदा ट्रेलरचा आस्वाद घ्यावा आणि मग आपलं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. ऍक्शन. आणि बंधूंनो, मी गेल्या 2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून, खाते वाटप करून, बंगले वाटप करून, ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे. आमच्याकडे मान अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाचतं. पण मला अतिशय आनंद आहे की या क्षणाचं साक्षी मी होऊ शकतोय. याचं कारण आहे की 113 वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकामध्ये आहे, ते नाटक आज या ठिकाणी रुपेरी पडद्यावर नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अर्थातच सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला, त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरही ते साकारतायत. हा देखील एक योगायोग आहे.
पण आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं, मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं. पण मला असं वाटतं की खरं म्हणजे संगीत मान अपमान 113 वर्षाचा जो इतिहास आहे, याच्याबद्दल इतक्या वेगवेगळ्या दंतकथा आहेत. लोक असं देखील सांगतात की एक काळ असा होता की सोन्याचा जो भाव होता त्यापेक्षा देखील जास्त दरात त्याची तिकीटं विकली गेली. किंवा अगदी म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील ज्यावेळी टिळक स्वराज ट्रस्ट करता पैसा जमा करायचा होता, त्यावेळी याच संगीत मान अपमानचे अनेक त्या ठिकाणी प्रयोग करण्यात आले. आणि म्हणून एक मोठा इतिहास या ठिकाणी आहे. आणि ही जी संगीत नाटकांची एक परंपरा जी खऱ्या अर्थानं मराठी भाषेला लाभलेली आहे. मराठी भाषा अभिजात भाषा झाली, पण आपलं संगीतही तेवढंच अभिजात आहे, नाट्यसंगीतही तेवढंच अभिजात आहे. आणि या सगळ्या परंपरा ज्या आहेत, या परंपरा नवीन स्वरूपामध्ये आपल्या नव्या पिढीसमोर येणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे. कदाचित मला माहिती नाही किती पदं त्याच्यामध्ये होती, तुम्ही मगाशी सांगत होता 67. कदाचित 67 पदं ऐकण्याचा पेशन्स किंवा तेवढं धैर्य आजकालच्या धैर्यधरांमध्ये नसेल. पण मला असं वाटतं की याचं जे सौंदर्य आहे हे या 14 पदांच्या माध्यमातनं, या सिनेमातनं निश्चितपणे आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि त्यातनं नव्या पिढीमध्येही उत्कंठा तयार होईल की एकदा तरी आपण जाऊन थिएटरमध्ये संगीत मान अपमान बघितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की एक प्रकारे जी आपली संस्कृती आहे, जी आपली कला आहे, जे आपलं संगीत आहे, या सगळ्या गोष्टींना रिइन्व्हेंट करणं, अशा प्रकारे हा सिनेमा आज आपल्यासमोर येतोय. आणि ट्रेलर इतका सुंदर आहे तर पिक्चर काय असेल. त्यामुळे मी खरोखर सुबोधजी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अर्थातच संगीताशिवाय संगीत मान अपमान होऊ शकत नाही. शंकरजी आपलं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आपण शंकर एहसान लॉय, आपण खरं म्हणजे आपल्या देशातल्या संगीताला एक वेगळी उंची नेहमीच दिली आहे. पण मराठीवर जे प्रेम आपण या ठिकाणी करता ते मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याकरता मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि मगाशी सुबोधजी म्हणाले, ही गोष्ट देखील खरी आहे की या आमच्या कार्यकाळामध्ये आता आपला जो काही मराठी सिनेमा आहे, मराठी थिएटर आहे, आपला जो विविध कलांचा आविष्कार आहे, याला योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे. या दृष्टीनं निश्चितपणे काम करण्याची आमची देखील इच्छा आहे. कारण मगाशी ज्योतिजींची चर्चा चालली होती त्यावेळी अनेक वेळा मी त्यांनाही सांगत होतो की अनेक वेळा चांगले चित्रपट जे लोकांना आवडलेले आहेत त्याचे डायरेक्टर्स मला भेटतात आणि म्हणतात की आम्हाला कुठलाच प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. त्यावेळी अतिशय दुःख होतं की असं का व्हावं की आपल्या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी कुठला प्लॅटफॉर्म मिळू नये. पण मला असं वाटतं की त्याच्यावर त्याही वर्किंग करतात. आपण सगळे मिळून वर्किंग करूया. आणि हा जो काही आपला संपूर्ण अभिजात अशा प्रकारचं कला आविष्कार आहे, हा सगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरनं लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे आपण सगळे मिळून करू. मी पुन्हा एकदा सुबोधजी खूप मनापासून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा विश्वास व्यक्त करतो की संगीत मान अपमान सर्व रेकॉर्ड तोडेल. सगळे रेकॉर्ड तोडून हा अतिशय प्रेक्षकांना भावेल. आणि आम्ही देखील निश्चितपणे मी तो पाहणारच आहे. त्यामुळे फक्त आता तो कधी पाहायचा आणि कोणाकोणासोबत पाहायचा याचं नियोजन मी लवकरच करेन. आणि त्याला नक्कीच अमृताला म्हणजे माझ्या पत्नीला देखील मी घेऊन येईल. आज खरं म्हणजे तिला जास्त आवडलं असतं याला, पण मी विसरलो तिला सांगायचं. तुम्ही मला सांगितलं होतं, पण हे कट करून टाका, एडिट करून टाका, हे तिच्यापर्यंत पोचू देऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या अतिशय चांगल्या लॉन्चला आपण मला बोलवलं त्याबद्दल अतिशय मनापासून आपले आभार मानतो आणि पूर्ण टीमला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवेंद्रजी
एक नाहीये आणि फडतरे सर म्हणू नका, निखिल सर म्हणू नका किंवा सुबोध म्हणू नका. त्यांनी नेहमीच काळजी घेतली आहे की सगळे टेक्निशियन्स असो, कलाकार असो, त्यांना म्हणजे ते जेव्हा पुढचं पाऊल घेतात ना, त्या पुढच्या पावलात त्या सगळ्यांची साथ असायला पाहिजे आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण इथे काल भेटलेला आज विसरून जातो आणि इथे जवळपास इतकी वर्ष सातत्याने आमचा ग्रुपही कंटिन्युअसली सुरू आहे आणि ती एक फिलिंग फक्त की नाही, ही माझी टीम आहे आणि मी ह्याच्या पुढे जे काही काम करणार त्या कामामध्ये मला या सगळ्यांची साथ पाहिजे, त्यांचे आशीर्वाद पाहिजेत. आणि म्हणूनच आज सुबोधनी एक फोन केला, एक मेसेज केला ना, तरी आम्ही धावून त्याच्यासाठी येतो. आणि हे त्यांनी एक कलाकार म्हणून, एक मित्र म्हणून, एक अभिनेता म्हणून कमवलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर निखिल साने खूप बोलत नसतील तरी सुद्धा मला असं वाटतं की त्यांचं एक म्हणतात ना बॅकस्टेज, ते जे काही करतात आणि त्यांचा जो ब्रिलियन्स आहे तो अनमॅच्ड आहे. ज्योती मॅम आणि मी गेली साधारण एक 15 ते 18 वर्ष आता त्यांना पाहतीये, ओळखतीये आणि त्यांच्यासारखं कोणीच नाहीये. आणि सुबोध बद्दल मी बोलायचं म्हटलं तर खूप काही आहे बोलायला, पण खरोखरच सांगतेय की मला असं वाटतंय मी कट्यारचाच दुसरा भाग बघतेय की काय. आणि जेवढी कट्यारला मला असं वाटतं की एक सक्सेस स्टोरी होती कट्यारची आणि ज्या प्रकारे त्याचं संगीत महाराष्ट्रच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलं होतं, अगदी तसंच ते पोचावं, त्याहून दुप्पट पटीने ते पोचावं. आणि माझ्या फक्त आणि फक्त शुभेच्छा आहेत. मग वैदेही असो किंवा सुमित असो, सुबोध असो, मंजिरी असो, सुबोधची वाईफ, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण खरोखरच मला असं वाटतं की सुबोधच्या मागे खूप खंबीरपणे ती उभी आहे आणि त्याच्यामुळे सुबोध इतकं सगळं वेगळं काहीतरी करू शकतो. आणि शंकर एहसान लॉय यांच्याबद्दल बोलायची तर ना आपली कुवत आहे ना आपण ते बोलायला पाहिजे. आणि मी वंदन हो हे गाणं केलंय आणि दीपाली ताई हिने ते कोरिओग्राफ केलंय. माझं दीपाली ताईचं आणि एक अप्रतिम गाण्याचं एक मी असं म्हणेन की त्रिकूट आता जमलंय. तर दीपाताई खूप मजा येते तुझ्या खाली तुझी कोरिओग्राफी शिकायला आणि तुझ्या बरोबर असायला, कारण तू इतकी भन्नाट, इतकी मस्त आहेस आणि ते सगळं त्या गाण्यात आलंय. सॉरी मी जरा जास्त बोलतेय कारण मी म्युझिक लॉन्चला नव्हते, त्याचं सगळं मी आता भरून काढतेय. पण खरंच सांगतेय आय थिंक इट्स जस्ट ग्रेट आणि खूप खूप शुभेच्छा या चित्रपटाला. नक्कीच. आणि मला वाटतं दीपाली विचारे प्लीज तुम्ही मंचावरती या आणि सुभाषदा मी तुम्हालाही मंचावर आमंत्रित करते. क्योंकि हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है कि हम अच्छी सिनेमा को सपोर्ट करें एंड दिस इज़ वन ऑफ इट विच इज़ ब्रिंगिंग बैक कल्चर. सीएम साहब ने कहा कि हमारी नई पीढ़ी जो है उनको हमारे 100 years ओल्ड के प्लेज एंड वो कल्चर का कुछ पता ही नहीं एंड दिस इज़ अ ग्रेट वे टू उसको एंटरटेन करते हुए हम वो कैसे नई पीढ़ी को पेश करें. सो ग्रैंडफादर्स, आवर एज ग्रुप एंड आवर चिल्ड्रन कैन एन्जॉय इट टुगेदर. तो हमें लगता है कि ये 2025 की शुरुआत बहुत कमाल की होगी. सुबोध तुला विचारायचं आहे, नाट्यसंगीत फार 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 मोठं एक कर्तव्य पण आहे आणि तुझ्यावर भार पण आहे तुझ्या खांद्यावर. हे सब्जेक्ट निवडताना असं काय होतं जे तुला अगदी वाटतं की नाही करावंच लागेल मला? आपल्याकडे आपण इतकं बाकी भाषांमधलं संगीत ऐकतो, मराठी संगीताने 113 वर्षापूर्वी जे पराक्रम करून ठेवलेत त्याच्या आसपास पण कोणी नाही आहे. मला असं वाटतं की गोविंदराव टेंब्यांनी ही जी गाणी केलीत, ही जी कंपोजिशन्स आहेत आणि त्याला शंकर एहसान लॉय यांनी जी जोड दिलेली आहे, इतका रोमॅन्टिसिझम दुसऱ्या कुठल्याच गाण्यात नाही आहे. आणि तो रोमॅन्टिसिझम फक्त प्रियकर प्रेयसीचा नसतो, तर तो देशाबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचा पण रोमॅन्टिसिझम असतो. जो धैर्यधरला त्याच्या प्रदेशाबद्दल वाटतोय, जो भामिनीला त्याच्याबद्दल वाटतोय, तिला तिच्या वडिलांबद्दल. तर मला असं वाटतं की रोमॅन्टिसिझम म्हणजे फक्त प्रियकर प्रेयसी नाही, तर रोमॅन्टिसिझम जे माझी देशप्रेम आहे ते पण माझा रोमॅन्टिसिझम आहे. माझ्या देशावरचं प्रेम पण एक रोमांच माझा देशाबरोबरचा. आणि त्याला जे गोविंदराव टेंब्यांनी अद्भुत चाली दिल्या आहेत, शंकरजींनी त्याला अजून 4 पावलं पुढे घेऊन गेलेत. तर मी स्वतः नाट्यसंगीताचा, भारतीय क्लासिकल म्युझिकचा प्रचंड मोठा चाहता आहे आणि माझ्या सिनेमातले काम करणारे सगळेच जण मला असं वाटतं माझ्या इतकं संगीतावरती प्रेम करणार आहेत. म्हणजे शैलेश स्वतः उत्तम गातो,
खूप उत्तम ऐकतो. सुमित तर He त्याच्या performed. त्याच्या सेटवरती जर त्याच्या गाडीत पेटी नसेल तर ती गाडी सुमितची नाही, इतकं त्याच्या म्युझिक बरोबर असतं. अर्चना खूप सुंदर गाते, काम करते. वैदेही खूप सुंदर नृत्य करतेच, काम करतेच, पण ती गाते सुद्धा खूप सुंदर. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या टीममधले सगळेच म्युझिकशी खूप जोडले गेलेले आहेत. अमृता सुद्धा खूप सुंदर नृत्य करते आणि तिचाही म्युझिकशी संबंध आहे आणि ती माझी कट्यारची पहिली हिरोईन आहे. त्यामुळे ती तर बाय डिफॉल्ट माझ्या कुठल्याही सिनेमाचा भाग असणार आहे. आणि इतके सगळे आल्यानंतर आणि ज्योती मॅडम असतील, निखिल असेल, आमचे सुनील फडतरे असतील, तर इतकं स्ट्रॉंग तुला बॅकिंग मिळाल्यानंतर, इतकी सुंदर तुझ्याबरोबर टीम असल्यानंतर तू असं का नहीं काहीतरी करणार. सुबोध सर, और एक चीज़ आपसे जानना कि अगर अच्छी फिल्म हो तो उसको भाषा का बंधन नहीं होता है. कटियार एक ऐसी फिल्म थी जो बहुत सारे नॉन महाराष्ट्रियन लोगों ने भी देखी और उतना ही प्यार और उतनी ही मोहब्बत उस फिल्म से की जितना मराठी लोगों ने की. तो एक अच्छी फिल्म की कोई भाषा नहीं होती. हम भी देखते हैं, हम मैक्सिकन फिल्म देखते हैं, फ्रेंच फिल्म देखते हैं, हमें बिल्कुल भाषा समझ में नहीं आती, लेकिन फिर भी हम देखते हैं क्योंकि सिनेमा अच्छा होता है और सिनेमा की एक ही लैंग्वेज होती है, दैट इज़ सिनेमा. तो मुझे लगता है कि ये उसी लैंग्वेज में बनाई गई फिल्म है. इसमें लोग मराठी बोल रहे हैं लेकिन है ये सिनेमा की भाषा. तो जिसको सिनेमा की भाषा पसंद हो वो हर कोई ये फिल्म देखेगा. सुमित सर, त्यांना नेहमीच एक दिग्दर्शकाचं टेन्शन असतं की बाबा हे दुसरं बाळ आहे त्यांचं, पण आता तुम्ही एक मिठी मारली, ते काय एक बॉन्ड शेअर करता? ती आमची मिठी जरा जुनी आहे, ती आमची काशीनाथ घाणेकरची मिठी आहे. म्हणजे जसा सुबोधने आता कट्यारचा उल्लेख केला तसंच मी घाणेकरांच्या फिल्मचा सुद्धा उल्लेख करेन की सुबोधचं काम हे आम्ही सगळेजण खूप म्हणजे असं वी लुक अप टू हिज वर्क. नट म्हणून तर तो उत्तम आहेच, पण दिग्दर्शक म्हणून मला त्याच्यावर काम करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. तर त्यामुळे त्याच्याकडनं त्यांनी जे मला अजून आठवतं, आम्ही ओरछाला शूटिंग करत होतो आणि शूटिंग आमचं 15 तारखेपासून सुरू, 16पासून, आणि 15 रात्री तो आम्हाला प्रत्येकाला एकेकाला असं खांद्यावर हलवून ना असं फिरून येत होता की तुझा रोल असा आहे, तुझा रोल असा आहे, असं करून मी मोठी चक्कर मारून येत होता. मग इकडे पात्र बदलायचं, इकडे मग शैलेश यायचा, पण सुबोधचा हात असाच असायचा. तर सुबोधने जे ब्रीफ दिलं ना आम्हाला ते इतकं अप्रतिम होतं. कारण काय, तू हा चित्रपट जगला आहे, तो राईट फ्रॉम द इन्सेप्शन त्याला त्याचं नाट्यसंगीतावरचं प्रेम, गाण्यावरचं प्रेम, ते सगळं याच्यामध्ये दिसतं. तर म्हणजे ते कट्यार असू दे किंवा संगीत मानाप्पान असू दे. तर त्यामुळे सुबोधने जे आम्हाला ब्रीफ दिलं, तर काही नाही, आम्ही फक्त तीच री ओढली आहे, सुबोधचंच बोट धरून आम्ही सगळेजण चालत पुढे गेलेलो आहोत. त्यामुळे सुबोधबरोबर काम करण्याची वेगळीच मजा आहे. वा. सर, 10 तारखेला बाळ जन्माला येणार आहे, तर आता दिग्दर्शकाच्या मनातल्या काय भावना आहेत? कारण का तुमच्या डोळ्यात सगळं दिसतंय आल्यापासून इथे. नाही, मी खरं सांगू का, एक म्हणजे परमेश्वराची एवढी कृपा आहे की आपण एखादं स्वप्न बघतो आणि त्या स्वप्नामध्ये इतकी सगळी लोक सामील होतात आणि तुला कळतही नाही की तुझं स्वप्न कधी पूर्ण झालं, आणि ते फक्त तुझं राहत नाही, तर ते अनेकांचं स्वप्न होऊन जातं आणि ते लोक त्याचा वारसा पुढे नेतात. मला असं वाटतं की ज्या दिवशी माझं सेन्सॉर झालं, ज्या दिवशी माझी DCP निघेल ना, त्या क्षणी या सिनेमातनं मी मुक्त होईन. म्हणजे आत्मा जसं मुक्त होतो शरीरातनं, तसं मी या सिनेमातनं मुक्त होईन. मग हा सिनेमा प्रेक्षकांचा होऊन जाईल, माझा त्या सिनेमाशी काही संबंध नाही. पण त्यांच्याकडे पोहोचवण्यापर्यंतची जी जबाबदारी आहे ती 5 वर्ष मी फार मेहनतीने आणि फार प्रामाणिकपणे सांभाळले. कारण गोष्ट त्यांचीच आहे, माझी थोडी आहे. एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे फक्त द्यायची आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण त्याच्याशी मधला एक दुवा म्हणून जोडले गेलेलो. 113 वर्षापूर्वी खाडीलकर टेंब्याने सुरू केलेलं हे वारू आता 2025मध्ये पुढच्या पिढीकडे आम्हाला द्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये ज्योती मॅडम, फडतरे आणि आम्ही सगळे, आमचे ॲक्टर्स, आमचे ऑल टेक्निशियन्स, या सगळ्यांनी त्याला इतकंच प्राणपणाने सांभाळलं आहे. आणि मला असं वाटतं की डिरेक्टर म्हणून माझं काम एवढंच आहे की जितकी ही फिल्म मला माझी वाटते तितकी माझ्या टीममधल्या प्रत्येकाला त्याची वाटली पाहिजे, आणि ती जेव्हा वाटते तेव्हा मला काहीच करावं लागत नाही, ते करतात. वैदेही खूप छान लुक तुम्ही पाहायला मिळाले. तुला हा सिनेमा करताना आणि सुबोधसोबत दिग्दर्शक म्हणून काम करतो. वैदेही सेंटर. सगळ्यात आधी माझ्या वाट्याला भामिनी ही भूमिका आली हे खरंच माझं भाग्य आहे. मी मगाशी पण म्हटलं तसं, ज्या ज्या व्यक्तीला वाटलं असेल की मी भामिनी साकारू शकेन त्या प्रत्येकाचे मी बहुतेक आयुष्यभरासाठी ऋणी आहे. कारण प्रत्येक कलाकारासाठी एक खूप मोठं स्वप्न असतं अशा एखाद्या चित्रपटाचा भाग होणं. आणि तू म्हणालीस तसं या सिनेमात मला खूप वेगवेगळे प्रयोग करायला मिळालेत. एक अभिनेत्री म्हणून अजून काय हवं आहे? प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करायला मिळावं, काहीतरी वेगळं करायला मिळावं हीच अपेक्षा असते. आणि ह्या सगळ्यांच्यामुळे ती माझ्या पदरात पडली आहे. आणि सुबोधदादाबरोबर मी अर्थात आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरमध्ये काम केलेलंच आहे. पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली आहे ॲक्टर म्हणून, आणि त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे.
एक कलाकार म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं असलं तरी तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कळली आहे ती व्यक्ती, पण मला असं वाटतं की तो प्रवास सुरूच राहतो प्रत्येक नव्या सिनेमाबरोबर, प्रत्येक नव्या कामाबरोबर. आणि ह्या सिनेमाच्या बाबतीतही मला तसंच झालं. त्याच्यातले दिग्दर्शक म्हणून इतके सारे पैलू, व्यक्ती म्हणून इतके सारे पैलू मला अनुभवायला मिळाले या सिनेमाच्या निमित्ताने. प्रत्येकच जण त्याच्याबद्दल बोलताना इतकं प्रेमाने, इतकं कौतुकाने बोलतोय, कारण ही डिझर्व्स आहे. त्यांनी तितकं आपुलकीने, तितकं आत्मीयतेने आम्हा सगळ्यांबरोबरचं ते नातं कलाकार